पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. येऊ द्या जी काही वेस करास, आतोनी बाहेर ओजेचा घास. जो यावे तो हातचिरिता नाही, कधीतरी काही द्यावे घ्यावे. तुका म्हणे उद्या लावीन मनेरा, जेहे दारोदारा भोवती फिरा. येऊ द्या जी काही वेस करास, आतोनी बाहेर ओजेचा घास. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून वेसकराच्या रूपाने समाजाला जाग करून त्यांच्याकडे दान मागतायत. क्रमशः चिंतनाप्रमाणे देवडीकर गाथ्यातील क्रमांकाने हा 103 या क्रमांकाचा अभंग आहे. आज या ठिकाणी पूजनीय वैकुंठवासी सर्जेराव पाटील गुंडरे अर्थात आळंदीचे माजी नगराध्यक्ष आणि ज्ञानोबाऱ्यांचे निष्ठावंत अशा प्रकारचे भक्त यांच्या जयंतीचं निमित्त साधून आमचे पूजनीय संजय पाटील आणि त्यांची सहकारी मंडळी प्रत्येक वर्षी हा त्यांच्या जयंतीचा उत्सव माऊलीच्या मंदिरामध्ये ज्ञानोबाऱ्यांच्या समोर साजरा करत असतात. त्याप्रमाणे यावर्षीचा हा उत्सव आज सुरू झालेला आहे. तेव्हा त्यानिमित्ताने तुकोबाऱ्यांच्या अभंगाचं चिंतन ही सेवा त्यांनी माझ्याकडे सोपवलेली आहे. जशी आपल्याला करता येईल तशी आपण ती करण्याचा प्रयत्न करूया. अभंग जो क्रमांकाने आलेला आहे तो आपल्यासमोर वाचलेला आहे. अभंग छोटा आहे, आज वेळही छोटी आहे. 3 चरणाचा अभंग आहे. पण अभंग आकाराने छोटा असला तरी अर्थाने मात्र छोटा नाही. तुकोबाऱ्यांच्या अभंगाचे हे विशेष आहेत की बरेच असे अभंग आहेत जे आकाराने छोटे आहेत आणि अर्थाच्या दृष्टीनं विश्वाला गवसणी घालणारे असे आहेत. पाहूया तुकोबाराय या अभंगामध्ये काय म्हणतात. येऊ द्या जी काही वेस करास, आतोनी बाहेर ओजेचा घास. वेसकराच्या रूपाने तुकोबाराय सर्वांच्या घरासमोर उभे राहिलेले आहेत. वेसकर तर वेसकर शब्दाचा अर्थ असा आहे की शासन आणि समाज यांचा मधला दुवा. पूर्वी या वेसकराला जास्त महत्त्व होतं. आता पोलीस स्टेशन वाढल्यामुळं थोडंसं महत्त्व कमी झालेलं आहे. पण तरीही अजूनही खेड्यापाड्यामध्ये शासनाला जे लोकांना सुचवायचं असतं ते या वेसकराच्या द्वारा सुचवलं जातं. 2 महत्त्वाची कामं असतात या वेसकराची. की ही वेसकर मंडळी लोकांना जागं ठेवतात आणि डाकूपासून चोरापासून त्यांचं संरक्षण करतात आणि शासनाचे निरोप समाजापर्यंत पोहोचवतात आणि समाजाच्या वस्तू शासनापर्यंत पोहोचवतात. अशा या वेसकर, रामोशी, कोतवाल अशा प्रकारची नावे. तर त्याचं रूपक तुकोबाऱ्यांनी केलेलं आहे. समाजाला जागा करणाऱ्या ज्या पूर्वी संस्था होत्या तर समाजाला जागा कर, संतही जागा करतात समाजाला. संतांचं मुख्य कार्य जगाविषयी जर काही असेल तर समाजाला जाग करणं हेच आहे. ऐसे जागविले
अवघे जन जागविले. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. तेव्हा संत जगावर उपकार जो करतात तो जागवण्याचाच उपकार करतात. आणि हे कार्य संतच करू शकतात. जगात संताशिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की जगाला जाग करण्याकरता स्वतः जाग असावं लागतं. जो जागा आहे तो दुसऱ्याला जाग करेल. जो स्वतःच जागा नाही, जो स्वतः झोपलेला आहे, तो दुसऱ्याला जाग कसं करणार आहे. आणि जो जागा आहे त्याला संत म्हणतात. संतांची जी अनेक लक्षणं आहेत त्यामध्ये जागा असणं हे एक लक्षण आहे. संतांनी शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना हे लक्षण सांगतात की या निशा सर्वभूतानां तस्याय जागर्ति संयमी यस्याय जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. संत जाग करतात, संत जागे असतात. जे जागे असतात त्यांनाच संत म्हणावं लागतं म्हणतात. हे संतांचं लक्षण आहे. कार्ड छापून व शासनाने पुरस्कार दिला म्हणजे कोणी संत नाही होत. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तु सिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. वस्तूची सिद्धी ही केवळ ही वस्तू अमुक आहे असं म्हणून नाही होत. त्या वस्तूचं लक्षण त्या ठिकाणी असावं लागतं. आणि संतांचं लक्षण आहे जग ज्या ठिकाणी झोपलेलं आहे त्या ठिकाणी जे जागे आहेत. जग कुठं झोपलेलं आहे. जग कर्तव्याच्या बाबतीत झोपलेलं आहे आणि जग स्वरूपाच्या बाबतीत झोपलेलं आहे. विकासाच्या शिखरावर पोहोचलेलं आहे. गतीने विकास होतोय, ज्ञानाचा प्रसार झालेला आहे. अशा प्रकारच्या या जगामध्ये सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट जर कोणती असेल तर विकास करणारे हे शास्त्रज्ञ, हा मानव, त्याला आपण कोण आहे याचंच भान नाही. आता चंद्रावर चिन्हयान पाठवलेलं आहे. तिथं कापसाचं बी पेरलेलं आहे, त्याला अंकुर आलेला आहे. उद्या तिथं कापूस येईल. ही चिंची मंडळी तिथं राहायला जातील. म्हणजे जग चंद्रापर्यंत चाललंय. पण त्याला मी कोण आहे याचं प्रमाद ज्ञान नाही. वास्तव अशा प्रकारचं ज्ञान नाही. म्हणजे आपल्या स्वरूपाच्याच बाबतीत समाज विसरलेला आहे. इथं झोपणं या शब्दाचा अर्थ विसरणे. कारण विसरण्यामध्ये आणि झोपण्यामध्ये साम्यता असल्यामुळं विसरण्याला झोपलं म्हणतात. तेव्हा आपण कोण आहे. मला सगळं जीवन हे आपल्याकरता आपण जगतो. सगळ्या जीवनामध्ये मीच्या भोवताली मनुष्य पिंगा घालत असतो. पण ज्या मीच्या भोवताली पिंगा घालतोय तो मी नेमका कोण आहे. मीचं वास्तव स्वरूप काय आहे. कारण व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आपण ज्याला मी समजतो तो मी आहे का, आणि जो मी आहे त्याला आपण मी समजतो का, याचं जर थोडंसं बारीक चिंतन केलं तर आपल्याला हे मान्य करावं लागेल की मी करता जीवन जगत असलं तरी मीचं वास्तव स्वरूपच आम्हाला माहित नाही. असंच प्रवचनात एकाने ऐकलं की मी कोण आहे. सर्वसाधारणपणे आपण देहाला मी मानतो. मग देह जन्मल्यानंतर त्याचं जे नाव ठेवलेलं असतं ते नाव माझं आहे असं म्हणतो.
त्याचा जो बाप असतो त्याला माझा बाप म्हणत असतो, त्याचा जो देश असतो त्याला माझा देश आहे म्हणतो, त्याचा जो धर्म आहे त्याला माझा धर्म असतो, त्याच्या ज्या वस्तू असतात त्याला माझ्या अशा प्रकारच्या वस्तू. म्हणजे सर्वसाधारणपणे देहाला मी म्हणतो. तर देहाला मी म्हणत असतानाही एवढी अशी त्याची स्पष्टता नसते. देह मी आहे म्हणजे स्थूल देह मी आहे का सूक्ष्म देह मी आहे का कारण देह मी आहे. बस मी आहे, मी संघात स्वरूप अशा प्रकारचा देह मी आहे अशी मान्यता स्वीकारून सगळा व्यवहार सगळं जीवन आपण जगत असतो. पण थोडा विचार केला तर देह मी हे विचाराच्या कसोटीवर सिद्ध नाही होत. देह स्थूल देह मी नाही सिद्ध होत. का सिद्ध होत नाही तर जर स्थूल देह मी असेल तर जिथं मी आहे तिथं स्थूल देह असला पाहिजे. जिथं स्थूल देह नाही तिथं मीही नसला पाहिजे. जागृतीमध्ये जिथं स्थूल देह आहे तिथं मी असतो हे खरं आहे. पण जीव दररोज 24 तासात 3 अवस्थेमध्ये भ्रमण करत असतो. कधी तो जागृतीमध्ये असतो, कधी तो सुषुप्तीमध्ये असतो, तर कधी तो स्वप्नामध्ये असतो. तर जागृतीमध्ये स्थूल देह आणि मी बरोबरच असतो. जिथं स्थूल देह नाही तिथं मी नाही, जिथं मी आहे तिथं स्थूल देह आहे. त्यामुळं स्थूल देहाहून मी वेगळा आहे असं आपल्याला जागृतीमध्ये सहसा लक्षात नाही येत. सहसा मी म्हटलं, सगळ्याला मी म्हटलं. पण आपण ज्या वेळेला स्वप्नामध्ये असतो, स्वप्नातला व्यवहार करत असतो. एक जण मला म्हटलं की महाराज मी संक्रांतीला आहे ना मला स्वप्न पडलं आणि त्या दिवशी मी कुंभमेळ्याला प्रयागराजला गेलो. काय समज आहे, काय त्या ठिकाणी गर्दी आहे. मग स्नान केलं, हो संगमात जाऊन स्नान केलं. कधी? संक्रांतीच्या दिवशी कुंभातलं महत्वाचं स्नान. मी स्नान केलं. अरे पण तू तर इथं होता. म्हटले स्वप्नात. मग मला सांगा स्वप्नामध्ये मी त्याचा कुठं होता? प्रयागला होता. स्वप्नामध्ये मी कुठे आहे? प्रयागला आहे. आणि शरीर कुठे आहे? वळकटीवर आहे, घरी आहे. शरीर तर इथं धर्मशाळेमध्ये घरी आहे आणि मी कुठे आहे? प्रयागराजला आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की मी काय नाही, शरीर नाही. स्वप्नात स्नान केलेलं असतं, पण हा ज्या वेळेला झोपलेला असतो त्यावेळेला त्याचं आंतरवस्त्र काही भिजलेलं नसतं. स्वप्नात त्यांनी दान दिलेलं असतं, पण जागृतीत खिशातले पैसे कमी झालेले नसतात. याचा सरळ सरळ अर्थ आहे की स्वप्नामध्ये असणारं शरीर वेगळं आहे आणि जागृतीतलं शरीर काय आहे? वेगळं आहे. म्हणजे स्वप्नात मी आहे पण शरीर नाही. म्हणजेच शरीर मी नाही. अहो स्वप्नातलं कुठं खरं असतं काय? काय तुम्ही उदाहरण द्यायला लागले? जागृतीत असं उदाहरण द्या किंवा शरीर वेगळं आहे आणि मी वेगळं आहे. ठीक आहे, जागृतीतलं उदाहरण घ्या. योगाचं अनुष्ठान केलं, योग या साधनाचं अनुष्ठान केलं तर अनेक सिद्ध्या प्राप्त होतात. अशा ज्या अनेक सिद्ध्या आहेत त्यामध्ये परकाया प्रवेश नावाची एक सिद्धी आहे. स्वप्न योगाचं अनुष्ठान केल्यानंतर ज्या सिद्ध्या प्राप्त होतात त्याच्यामध्ये जसं अणिमा आहे, लघिमा आहे, महिमा आहे, गरिमा आहे, प्राप्ती आहे, प्राकाम्य आहे, ईशित्व आहे, तसं परकाया प्रवेश या नावाची सिद्धी आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की या शरीरातून जीवात्मा बाहेर निघून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो तो आणि त्या शरीरात व्यवहार करतो आणि पुन्हा तिथून निघून या शरीरात प्रवेश करतो. अशा प्रकारच्या योग्यांच्या जीवनामध्ये अनेक घटना
घडलेल्या आहेत हे पुराणादिकामध्ये प्रसिद्ध आहे. मच्छिंद्रनाथांनीही एका राजाच्या शरीरात प्रवेश केला होता आणि त्या राजाच्या शरीरातून मग तिथं मुलगा दिला. आपण धर्मबीज जी साजरी करतो त्यामध्ये त्याच्याशी त्याचा संबंध आहे. शंकराचार्यांनीही हा परकाया प्रवेश केलेला होता. ज्या वेळेला मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांचा शास्त्रार्थ सुरू झाला. शास्त्रार्थ सुरू झाल्यानंतर अशी अट ठरली होती की जर शास्त्रार्थामध्ये शंकराचार्य हारले तर शंकराचार्यांनी संन्यास आश्रमाचा त्याग करून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा आणि कर्म करायचं. आणि जर शास्त्रार्थामध्ये मंडन मिश्र हारला तर मंडन मिश्रांनी लगेच काय करायचं, शेंडी दाढी काढायची आणि संन्यासाश्रम स्वीकारायचा. पण मग हारला हे स्पष्ट कोण करणार, त्याला मान्यता कारण हारणारा हारला म्हणतच नाही. मग ते एटीएम मध्ये मशीन मध्ये घोटाळा केला, आमची माणसं फोडली, आमकं केलं, तर हारलेला कबूलच नाही करत हारणारा. मग त्याच्याकरता कुणीतरी त्रयस्थ अशा प्रकारचा असावा लागतो. तर तिथं त्रयस्थ म्हणून मंडन मिश्राच्या पत्नीला नेमलं. ती विद्वान होती. महाराज पूर्वी स्त्रिया किती विद्वान होत्या. नंतर कधीपासून या स्त्रियांचं शिक्षण हिरावलं गेलं त्याचं इतिहासकारांनी संशोधन करावं. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी स्त्रियांना शिक्षणाची संधी होती. कारण शंकराचार्याच्या काळामध्ये शंकराचार्याच्या चर्चेचा निर्णय करण्याचं सामर्थ्य जर त्या पत्नीकडे तर ती किती विद्वान असेल. झालं, चर्चा सुरू झाली. अनेक दिवस चर्चा झाल्यानंतर त्या पत्नीच्या लक्षात आलं की आपला पती काय करतोय, हरतोय. पण मग आता पती हरतोय असा निर्णय देणं म्हणजे कपाळाचं कुंकू असलं तरी पुसण्यासारखं आहे. कारण नवऱ्याला संन्यास घ्यावा लागणार, नवऱ्याला संन्यास घ्यावा लागणार म्हणजे मी विधवा होणार. मग तिनं सांगितलं, आचार्य आमचे पती पूर्ण हारले हे तेव्हा सिद्ध होईल ज्या वेळेला मला तुम्ही हरवाल. कारण मी त्यांची अर्धांगिनी आहे. तुम्ही केवळ त्यांना हरवलं तर अर्धच भाग हरवलेला आहे असं त्याचा अर्थ होईल. मी प्रश्न विचारते. आणि मग तिला माहिती होतं की आचार्य हे ब्रह्मचारी आश्रमातून संन्यास घेतलेला आहे. यांना गृहस्थ आश्रमाचा कसलाच काय नाही, अनुभव नाही. आणि मग तिनं कामशास्त्रातले प्रश्न विचारले. आता त्या प्रश्नाची उत्तरं माहीत असली तरी अनुभव काय आहे, अनुभवहीन उत्तराला काही किंमत नाही आहे. मग आचार्यांनी सांगितलं की तुला या प्रश्नाची उत्तरं मी 1 महिन्याने देईन, 4 महिन्याने देईन. मग तिनं ठरवलं ठीक आहे. तिला वाटलं चला 4 महिने तर नवरा जगला. लोक महाराज 4 दिवस त्याला जगवण्याकरता ICU मध्ये ठेवतात आणि लाखांनी पैसे खर्च करतात. आपला महिना पती तर 4 महिने जगतोय. मग आचार्यांनी काय केलं, शिष्याला बोलावलं आणि आपलं शरीर एका गुहेत ठेवलं. सांगितलं याचं रक्षण करा. आणि आचार्य त्या शरीरातून निघाले. त्यावेळेला एक राजा नेमकाच मेलेला होता. त्याची सगळी तयारी चालू होती. त्याला असं झोपवलं, सुतळ्या तोडलेल्या होत्या. त्याच्या शरीरात प्रवेश केला आणि ते उठून बसलो. सगळ्यांना खूप आनंद झाला. राजा पुन्हा जिवंत झाला. तिथं 4 महिने काय केला, संसार अशा प्रकारचा केलाय. तिने जे जे प्रश्न विचारलेले होते त्या सगळ्याचा अनुभव घेतला. पुन्हा ते शरीर सोडलं, आचार्यांच्या शरीरात आले आणि त्या प्रश्नाची उत्तरं देऊन मंडन मिश्राला संन्यास दिला आणि सुरेश्वराचार्य असं त्यांचं नाव ठेवलं, ज्यांचे ग्रंथ आजही प्रसिद्ध आहेत. म्हणजे याच्यावरून काय सिद्ध होतं की परकाया प्रवेश करत असताना शरीर सोडून दुसऱ्याच्या शरीरात जातो तो आत्मा. म्हणजेच आत्मा काय नाही, शरीर नाही. ज्याला मी म्हटलं जातं, मीचा अर्थ आहे आपलं स्वरूप आत्मा. तर हा आत्मा शरीर नाही. जर तो शरीर असतं तर मग शरीराला सोडून कसं काय गेला असता. ते योग याला कळतं बुवा, आम्हाला काय कळतं.
आम्हाला समजेल असं उदाहरण द्या म्हणजे समजत येईल. ठीक आहे, तुम्हाला समजेल असं. मनुष्य मरतो म्हणजे नेमकं काय होतं? मनुष्य मरतो या शब्दाचा अर्थ काय आहे? भगवान श्रीकृष्ण सांगतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. जसा कपडे जुने झाले, जीर्ण झाले, फाटले म्हणजे मनुष्य ते कपडे काढतो, नवीन घेतो. तसाच जीवात्मा सुद्धा शरीर जीर्ण झालं की ते शरीर सोडतो आणि नव्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तर याच्यावरून काय सिद्ध होतं की शरीर आत्मा नाही. शरीरच जर आत्मा मानला तर दोन मोठे दोष तयार होतात, ज्याला अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश अशा प्रकारचं म्हणतात. म्हणजे संगतीच लावता येणार नाही. आपण पाहतोय जगामध्ये विषमता ही अशी कोंदून कोंदून भरलेली आहे. खूप प्रयत्न केला जातोय की जगातली विषमता नष्ट व्हावी, गरिबी दूर व्हावी म्हणून काही कमी प्रयत्न झालेले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक पंचवार्षिकमध्ये जे जे निवडून येतात, सत्तेवर येतात, त्या प्रत्येकांची हीच घोषणा असते, तोच ध्यास असतो. तशाच प्रकारचे प्रयत्न केले जातात, कायदे केले जातात की समाजातली गरिबी काय व्हावी, दूर व्हावी. मग झाले का 70 वर्षामध्ये गरिबी दूर? गरिबी तर दूर झाली नाही, पण एवढी पराकोटीला पोहोचलेली आहे की आज सरळ माणसं आत्महत्येचा अवलंब करायला लागले. मग असं कसं हो? बरं, आपल्याच भारतामध्ये असाही एक वर्ग आहे की त्याचा जन्म होण्याच्या पूर्वी त्याच्या नावावर करोडो रुपये अशा प्रकारचे करोडो रुपयाची संपत्ती नावावर होते. अजून ते बाहेर बी नाही आलेलं. कसला श्रम केले नाही, कसलं कष्ट केलेलं नाही, काहीच नाही, आणि करोडोपती. आणि असाही एक वर्ग आहे की जन्मभर कष्ट करतो, त्याच्या भाजीची आणि भाकरीची कधी गाठ पडत नाही. भाजी आहे तर भाकर संपलेली असते, आणि भाकर पीठ दळून आणून भाकर करेपर्यंत भाजी संपलेली असते. ही विषमता का आहे? लोक म्हणतात अहो लोकांना अक्कल नाही कमवायची. असा काही संबंध नाही. बरंच किती काही अक्कलीवान बोंबलत फिरतायत, अक्कल नाही असं नाही. आता लोकांनी श्रीमंताच्या ठिकाणी अक्कल असते असं लावलेलं आहे का? खरंच अक्कल असते? त्याचं मानावंच लागतं की त्याचं प्रारब्ध काय आहे, चांगलं आहे. प्रारब्ध. तुम्हाला असं वाटतं का की काम करणारे लोक निवडून येतातच, काम न करणारे लोक पडतातच? काही संबंध नाही महाराज, त्याचा काहीच संबंध नाहीये. मानावंच लागतं आपल्याला की ज्याचं अनुकूल प्रारब्ध आहे, ज्याचं पूर्वीचं कर्म चांगलं आहे, ज्याला चांगले प्रसंग त्याच्या जीवनात येतात, आणि ज्याचं कर्म पूर्वीचं चांगलं नाही, तो आता चांगला वागत असला तरीही पूर्वीच्या कर्माचं त्याला फळ भोगावं लागतं. आणि मग हे पूर्वी कोणी कर्म केलेलं आहे? शरीराच्या उत्पत्ती बरोबरच जर मीची उत्पत्ती झाली असेल, शरीर आणि मी हा एकच असेल, तर पूर्वी कर्मच कोणी केलेलं आहे, आणि मग न करताना आपल्याला भोगावं का लागतं? अकृताभ्यागम दोष म्हणतात. आणि आज आपण जेवढं कर्म करतो त्या सगळ्या कर्माची फलं आज मिळत नाही. आणि जर शरीराबरोबर मीचा नाश झाला तर त्या कर्माचं फल कोण भोगणार आहे? कृतप्रणाश अशा प्रकारचं म्हटलं जातं. त्यामुळं शरीर मी नाही, शरीराहून मी काय आहे, वेगळा आहे. मग जर शरीराहून वेगळा आहे तर इंद्रिय मी आहे का? कारण व्यवहारामध्ये आपण इंद्रियाला सुद्धा काय म्हणतो, मी मानतो. आणि इंद्रियाचे कर्म आपल्याकडे घेऊन त्या कर्माचा करता इंद्रिय आहेत असं न म्हणता मी करताय असं म्हणतो. मला तुम्ही सांगा, आपल्या या संघातामध्ये शरीर म्हणजे काही एक पार्ट नाहीये, अनेक पार्ट एकत्र मिळवून त्याचं बनवलेलं आहे, त्याचं नाव काय आहे, शरीर आहे. त्या शरीराला मी म्हणतो. जसं रथांगाचा मेळावा, जेवी रथ म्हणजे पांडवा, का अधोर्ध्व अवयवा नाम देह. गाडी चाललेली होती, बैलगाडी,
माणूस पायी चाललेला होता, थकलेला होता, गावचीच गाडी आहे, ओळखीचा माणूस आहे, त्याला हायसं वाटलं. तो म्हणलं ए अरे थांब ना, मला गाडीत बसू दे ना. त्याने गाडी उभी केली आणि त्याला विचारलं काय, कुठं बसू दे? गाडीत. गाडीत? गाडी कुठे? गाडी म्हणे. विनोदी होता. गाडी कुठे? तुम्ही असं कसं काय प्रश्न विचारताय मला? गाडी तुम्हाला कुठे दिसायला लागली? गाडी कुठे? ते म्हणे कमाल, तू काय घेऊन फिरून आलास का? ते म्हणे घेऊन नाही, कांदे देऊन आलोय तिकडं. घेऊन फिरून काय नाही, पण तुम्ही गाडी म्हणता, ती गाडी कुठे मला दाखवा ना. काय माणूस आहे. त्याने ते पाटलीवर हात, हे काय आहे? ते म्हणे पाटली आहे. चाकाला हात लावला, हे चाक आहे. पुढून गेला, दांडीला हात लावला, दांडी आहे. जू आहे, अखरी आहे. आणि कुठं गाडी आहे? काय बाबा, तुम्ही माझी चेष्टा करायला लागले. गाडीचा पत्ता नाही, तुम्ही म्हणता की काय करू, गाडीत बसू दे. तर याचा अर्थ असा आहे की दांडी, जू, आकरी, पाटली, चाक हे सगळं मिळून जे तयार होतं त्याचं नाव काय आहे? गाडी आहे, गाडी. तसं या संगातामध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत. जसं स्थूलदेह आहे, त्याचे फोटो वगैरे काढले जातात, त्याला साबणं लावली जातात, त्याच्याकरता काय. पण याच्यातून काम, कारण मेल्यानंतर बी हे तसंच पडलेलं असतं. ज्यावेळेला मनुष्य मरतो तर त्यावेळेला स्थूल तिथंच असतं ना. मग लोक बोंबलतात का? बोंबलतात का म्हणजे त्याच्यात कार्य करणारं ते निघून गेलेलं असतं. एकुलती एक पोरगी असते, केवढं प्रेम असतं तिच्यावर, किती हुंडा दिलेला असतो. नुसतं निरोप आल्याबरोबर पळत जातो तिच्याकडे, काही अडचण असली तर तिची दूर करतो. आणि तिला कळतं की आपले वडील गेलेले. काटे नाही एवढे मोठ्याने रडत, पण मुली जर वडील आई वारली तर मग मात्र रडतच येते. व ती जवळ आल्यावर मोठ्याने आक्रोश करते, धावते आणि ती सांगते बाबा मी तुमची लाडकी बेबी आहे, एकदा फक्त माझ्याकडे पहा. म्हणता काही हरकत आहे का? जिला एवढा हुंडा दिला त्याला पाहायला काय पैसे लागत आहे? एकदाच पहा म्हणते, एकदाच बोला. ते पाहत नाही, बोलत नाही. का नाही पाहत, का बोलत नाही? याचा सरळ सरळ अर्थ आहे की पाहणारा आणि बोलणारा त्याच्यातून निघून गेलेले. म्हणजेच पाहणारा बोलणारा हा याच्यापासून काय आहे? वेगळं. सरळ सरळ. याच्याकरता प्रवचन थोडंच पाहिजे. पण आम्ही झोपलेले आहे, अक्कल सगळी घाण ठेवलेली आहे त्या बाबतीत. त्याच्यामुळं हा कधी विचारच नाही करत की देहापेक्षा आपलं स्वरूप वेगळं असू शकतं. कधी इंद्रियाला मी म्हणतो, पाहण्याचं काम डोळा करत असतो. ए कोण पाहत आहे रे? तो म्हणतो मी पाहतो. आता मी पाहतो का डोळा पाहतो? डोळा पाहतो. पण त्याने डोळ्याशी अशा प्रकारची एकरूपता स्वतःची केलेली आहे आणि डोळ्याला मी म्हणतो. मग आता जो मी आहे तो माझा होऊ शकतो का? जी वस्तू मी स्वरूप आहे ती माझी होईल का? आणि जी माझी आहे तो मी होतो का? हे कसं दारू प्यायल्यासारखं बोलतो. पहा, मी पाहतो म्हणतो. कोण पाहतोय? डोळा पाहतोय. त्यावेळेला ते कर्म आपल्याकडे मी पाहतो म्हणतो. आणि नंतर म्हणतो माझा डोळा दुखतो. मग डोळा तू का तुझा? नेमकं काय आहे? डोळा तो आहे की डोळा तुझा आहे? तू म्हणतो डोळा नाही माझा आहे डोळा. आणि मग मी पाहतो कसं काय म्हणतो? पाहण्याचं काम तर डोळा करतोय, मग तू मी पाहतो कसं काय म्हणतो? तू म्हणे खरंच राव. नेमकं मी कोण आहे असं मीच्या बाबतीत विसर पडणं याला मी विषयी झोपणं म्हणतात. झोपणं. आणि अध्यात्मशास्त्राचा हा सिद्धांत आहे की जेवढीही दुःख भोगावी लागतात, भोगलेली आहेत, भोगतो आहे आणि भोगावे लागणार आहेत. आध्यात्मिक असेल, अधिभौतिक असेल, अधिदैविक असेल, या सगळ्या दुःखाला कारण आहे मीचा विसर, मी विषयीची झोप. आणि मग जगाला दुःखातून मुक्त करण्याकरता संत त्या मीचा आठव करून देतात. म्हणजेच मीची जागृती, मीचं वास्तव स्वरूप काय आहे हे पटवून देण्याचं कार्य संतच करू शकतात. कारण तेच मीच्या ठिकाणी काय झालेले असतात? जागे झालेले असतात. चिदानंद रूपस शिव केवलोहम. मी कोण आहे याची जागृती देतात. पण
ज्या ज्ञानाने मी विषयी मनुष्य जागा होतो, जागृती प्राप्त होते, त्या ज्ञानाचा अधिकार येण्याकरता कर्तव्य करावं लागतं. त्या कर्तव्याविषयी माणसं झोपलेले आहेत. पाहे बा शरीराचे आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आघावा सांडोनिया. तेव्हा अशा कर्तव्याची जागृती देण्याकरता आणि स्वरूप जागृती देण्याकरता संत या भूतलावर अवतीर्ण होतात आणि अशा प्रकारची जागृती समाजाला देतात. हा संतांचा मुख्य अशा प्रकारचा उपकार आहे. तर असं जगाला जाग करणं हे संतांचं कार्य आहे. मग जगाला जाग करणाऱ्या पूर्वी वेगवेगळ्या संस्था होत्या, आताही आहेत. आता हे मीडियावाले, वर्तमानपत्रावाले हे सुद्धा समाजाला काय करतात, जागच अशा प्रकारचं करतात की नाही. तसं पूर्वी ही माध्यमं नव्हती, पण लोकांना जाग करण्याकरता पिंगळे, वासुदेव, जोगी आणि वेस्कर असे हे, त्यातले त्यात पहाट सकाळी लवकर येऊन जाग करणारे वासुदेव वगैरे होते. पण वेस्कर जे आहे ते रात्री गस्त घालायचे. आता तर नाही दिसत म्हणा, आपण एक तर सिटीत राहतो त्याच्यामुळे. पण पूर्वी मला आठवत आहे, आम्ही खेड्यात राहणारे, तर खेड्यामध्ये रात्री 11, 12, 12:30, 1, 1:30, 2 वाजता तो जो वेस्कर आहे तो असं रस्त्याने यायचं, ज्या घरासमोर आला त्या घराच्या समोर उभं राहायचं आणि त्या घराच्या मालकाचं नाव घेऊन रामभाऊ, मग ते मालक कुठला केलं की त्याने करायचं आणि आता हा जागा आहे बा म्हणून पुढं सरकायचं. कारण जाग असल्यानंतर, एक जरी माणूस जागा असला आणि 10 जरी चोर असले तरी जागा असल्यानंतर चोर येत नाही. आल्यावर जागा झाला का मग मुर्दा पाडील त्याचा. पण जागा आहे असं जर त्यांना कळालं तर मग काय करत नाही, ते येतं. म्हणजे चौकीदार असे किती असतात, एकच असतं, पण चौकीदार जागा असलं तर चोर नाही येत. तर त्या घरधण्याला जागा करतात. तसं या शरीररूपी घरामध्ये राहणारा जो घरधनी आहे, अर्थात जीवात्मा आहे मानव देहामध्ये, त्याला जाग करण्याकरता म्हणून संत रूपी वेस्कर आलेले. तुकोबाराय संतत्व स्वीकारून वेस्कराच्या रूपकाने आलेले जाग करतात आणि जाग करून दान मागतात. तेव्हा काय दान मागतात ते तुकोबारायांनी या अभंगात मागितलेलं आहे. येऊ द्या जी काही वेस करास, आतोनी बाहेर ओजेचा घास. आपण या अभंगापर्यंत आलो, आपली वेळ संपलेली आहे. आता या अभंगाचं चिंतन उद्याच्या प्रवचनामध्ये करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली.